म्हणजे आजच्या काळातला पत्रकार आहे. आणि आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ते आपण वाघ का नसत आले. तर आपण या बातम्या नेहमी वाचतो की जंगलात अमुक ठिकाणी वाघ दिसला, परिसरामध्ये या वस्तीत वाघ दिसला वगैरे. तर असा वाघ जेव्हा दिसतो एका विशिष्ट परिसरामध्ये, तर त्या गोष्टीचं राजकारण कसं केलं जातं वाघ दिसण्याचं, आणि त्याच्यामध्ये काय काय असतात. 4 गोष्टी एकत्र आहेत. राजकारण आहे, पर्यावरण बचाव आहे, त्या 2 गोष्टी आहेत. आणि त्याच्यामागे काय चाललेलं असतं, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे, आणि त्यात पोलिसांची भूमिका नेमकी काय असते, त्या 4 गोष्टी एकत्र करून त्याच्यात पार्श्वभूमीवर ही त्यात प्रेमकथा आहे. ती प्रेमकथा नेहमी जी आपण प्रेमकथा बघतो तशा प्रकारची प्रेमकथा नाही आहे, कारण ही या विषयामध्ये गुंतलेली प्रेमकथा आहे, वेगळी नाही आहे. त्यात पत्रकार आहे तो, आणि त्याची जी नायिका आहे रिचा समिधा आहे तिच्यामध्ये, तर ती पर्यावरणवादी आहे. त्यामुळे 4 विषय एकत्र गुंफून त्यातनं ही प्रेमकहाणी तयार झालेली आहे. आणि आपण जेव्हा एखादी बातमी टी व्हीवर येताना बघतो, तर त्या बातमीमध्ये 2 वेगवेगळे हेतू असू शकतात. एक हेतू स्पष्ट जो आपल्याला दिसतो केवळ बातमीसाठी बातमी, आणि दुसरा हेतू अनेकदा असं की जी बातमी घडवली जाते, तर ती बातमी का घडवली जाते, त्याच्यामध्ये काय कारणं असतात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही त्या सगळ्या सिस्टीमचा भाग आणि तुम्ही जाऊन बघता सगळं. मात्र मला खात्री आहे तुम्ही जेव्हा या सिनेमाचे बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण जे अनुभवतो, आपल्याला जे माहिती आहे तेच आपण एका वेगळ्या पद्धतीने पडद्यावर बघतोय. सला ते सला नाते हा चित्रपट जो 7 फेब्रुवारीला सर्व महाराष्ट्रातल्या थिएटर्समध्ये रिलीज होतो आहे, त्या चित्रपटाचा मी दिग्दर्शक आहे. सगळ्यात आधी सॉरी, आम्हाला इथे यायला पोहोचायला काही कारणांनी खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो सगळ्यात आधी. परंतु आमच्या दृष्टीने तुम्ही तितकेच महत्त्वाचे आहात, म्हणून थोडा जरी उशीर झाला असला आणि तुम्ही